या स्पर्धेची ही सुरुवात कौशिक दिलीपजी जाधव यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांना देखील मी विनंती करतोय आपण या मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. थोड्याच वेळामध्ये अगदी त्यांच्या माध्यमानं कौशिक म्हणायचं झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये जिथे जिथे स्पर्धा असतील त्यांचं श्री गणेश अक्षर हे सर्वांनाच प्रचलित आहे. राजाराम पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. लक्षात असू द्या, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि या दोन्ही संघांचे 12th मॅन जे आपण कंपल्सरी पाठवून द्यायचे आहेत. 12th मॅन आल्याशिवाय पहिला चेंडू पडणार नाही. सो दोन्ही संघांचे 12th मॅन जे कंपल्सरी असणार आहेत. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 चा हा महासंग्राम वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला पडलेलं हे गोड स्वप्न आणि वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा वर्ल्ड कप जो म्हणून संबोधला जातो. बऱ्याच अडचणींना सामोरे गेल्यानंतर ही स्पर्धेची उभारी जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसापासून VGPLचा थरार जो सर्वांनाच अनुभवायला मिळणार आहे. रॉयल सायकल 7999 खुशीभक्ती चॅलेंजर दोन्ही संघ सेट झालेत. आमचे दोन्ही फलंदाज जे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. पहिले षटक हाताळण्याकरिता इथून खुशीभक्ती चॅलेंजर संघाकडनं हार्दिक तर 2 सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने रॉयल स्ट्रायकर 7999 या संघाकडनं 5 काउंट होतील आणि पहिला चेंडू हा मार्गस्थ होईल. या सर्वांनी मिळून काउंटडाऊनला अंजाम देऊया. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्पर्धेला द्यायच्या शुभेच्छा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस आणि कुठेतरी आपण पाहताय बाल बाल बच गए. मिडॉन क्षेत्रामध्ये एबी उपस्थित होते आणि योग्य त्या पद्धतीचा हा थ्रो जर झाला असता तर डेफिनेटली पहिल्या चेंडूवर विकेट मिळता राहिली. आणि पहिली धाव ही जी आपण पाहताय स्कोर कार्डवर इथून अर्जित केली जाते. दोन्ही सलामीवीर बॅटर जे मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूपेन आणि तदनंतर चेतन अशी सलामीची जोडी. मागील सीझन मध्ये भूपेनने मात्र काय जबरदस्त खेळ केला होता. 147 धावा त्याच्या बॅट मधनं संपूर्ण सीझन 3 मध्ये आपण पाहिल्या होत्या. त्याच भूपेनला आपण पाहताय स्ट्राईक एंडला आणि काय अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी विशेष करून इथून पाहायला मिळाले. समोरच्या दिशेने परावर्तित केला जाईल. कनेक्शन प्रॉपरली आहे. टामीयुक्त क्रिकेट हा क्रिकेटचा खेळ. मॅक्झिमम हिट पहिला षटकार 6. तिथूनच ही सुरुवात त्याच्या बॅट मधनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड आणि हा पहिला मेगा हिट जो इथून विशेष करून पाहायला मिळतोय. सरबॅटचा उपयोग जो इथून केला जातोय. धाव घेण्याचा मानस एबीएल आपण पाहताय. मिडॉन क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव स्कोर कार्डवर अधोरेखित होईल आणि या सिंगलच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 रन्स ऑन अ कार्ड 7 या अंकांवर. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने. दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार भूपेनच्या बॅट मधनं. बेस्ट बॅटर सीझन 3 मधील जो आपण पाहताय भूपेनला एक खेळणे आणि त्यांच्या समवेत चांगल्या पद्धतीने इथून चेतनला देखील खेळ तो करावा लागणार आहे. डीपीन लाईव्ह नेटवर्कवर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. जे श्रोतेगण जॉईन झालेत ऑनलाईन त्यांचं देखील स्वागत आपण करतोय या इव्हिनिंग सेशन मध्ये. आजची ही पहिली रजनी आणि स्पर्धेला सुरुवात झाली बरोबर 8:19 8 वाजता श्रीफळ हे वाढवलं गेलं आणि जिथून VGPLचा हा थरार जो मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. ओहो थोडासा आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी नशिबाची साथ मिळाली फलंदाजाला असंच म्हणावं लागेल. रेडी नव्हते परंतु इथून चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. नशीब पूर्ण चौकार.
येतोय बरोबर थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू निघून गेला 4 धावांकरिता. 11 या अंकांवर धावफलक नेल्सन आकडा. यावेळेस पुन्हा एकदा तीच नशिबाची साथ मिळाली. पहा फलंदाज जास्त काही करत नाहीये. या अगोदरचा स्ट्रोक तो तितका कॉन्फिडंट युक्त नव्हता. यावेळेस लेफ्ट केलं चेंडूला जरूर, परंतु बाउन्स अधिकाधिक होता आणि बाउन्सने बीट झाले. यष्टीरक्षक बाईचा इशाराला पंचांकडनं आणि या 2 बहुमूल्य अतिरिक्त धावा. फक्त आणि फक्त एक धाव जी बाईच्या इशाऱ्याने एकेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. प्रेक्षकांच्या माहितीकरिता आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील हा सामना क्रमांक पहिला कुशीभक्ती चॅलेंजर या संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पाकअप दिले योग्य त्या पद्धतीची अगदी ही लेंथ हाताळली. थोडंसं ऑन साईडला पूल खेळायचं होतं, परंतु टायमिंग ते जुळू शकलं नाही. बॅट अँड बॉलचं कनेक्शन जुळू शकलं नाही. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि हार्दिकने चांगल्या पद्धतीचं हे षटक हाताळलं. सुरुवात डॉट बॉलने झाली आणि अंजाम देखील डॉट बॉलने, परंतु ज्या धावा हव्या होत्या पॉवर प्ले मध्ये रॉयल स्ट्रायकर 7,999 या संघाला त्या धावा मिळत असताना 12 या अंकांवर दोन्ही संघ कुशीभक्ती चॅलेंजर संघाचे संघ मालक योगीजी पाटील आणि प्रकाशजी किरकिरा हे आपल्याला पाहायला मिळतात. तर रॉयल स्ट्रायकर 7,999 मैत्री दुनियेतील राजा माणूस अर्थातच राकेशजी मेहर यांचा हा संघ जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतो. आणि या संघातनं पंकजी पाटील DX यांना देखील आपण पाहू शकाल. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा महत्वाचा अंग पंकजी पाटील, तदनंतर सत्यवानजी सापणे असेल, विकीजी पाटील असेल, किसनजी पाटील असेल, उमेशजी पाटील, योगीजी पाटील, पद्मनजी पाटील असेल, तदनंतर विश्वास किनी संपूर्णपणे अगदी या स्पर्धेची धुरा सांभाळत असताना आणि नवतरुण उभारते सितारे त्यांचा हातभार या स्पर्धेला विशेष करून लागत असताना आणि ही स्पर्धा यंदाच्या सीझन 4 मध्ये जी विशेष करून आपल्याला पाहायला मिळते. अंडर फ्लड लाईट अतिशय सुरेख पद्धतीने या स्पर्धेची रूपरेषा. वाघोबा ग्रुप कसराळीकरांचं हे मैदान आणि या मैदानाला अगदी आपण म्हणू शकाल की सुशोभित केले गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात थेट प्रक्षेपण DBN लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमाने जे आपल्याला पाहायला मिळतंय. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहताय की LED लाईट जी विशेष करून चमकत असताना आणि काहीतरी आगळं वेगळं स्वरूप जे क्रिकेटच्या पटलावर पहिलं षटक 12 धावेंचं राहिलं तर या दुसऱ्या षटकामध्ये पारुपेचं बंधन असेल. आदित्य याला पण पाहताय आणि स्ट्राईक एंडला चेतन. ऑन साईडला खेचून मारण्याचा मानस आणि आपण वळतायत हळूहळू गणेश धावडे यांना पण पाहताय. व्हाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव होईल आणि एकेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 13 रन्स 13 या अंकांवर. हे धावफलक जेथून पाहायला मिळणार आहे. लाईन बिलॉंग टू द अंपायर. शपल वाईट नाही आहे म्हणून एकच व्हाईट लाईन जी विशेष करून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेची ही नियमावली चांगल्या पद्धतीने सुशोभित असणारी ही खेळपट्टी योग्य त्या पद्धतीची अगदी दिशा नव्हती. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाते व्हाईटच्या रूपाने. तेरा या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पॉइंट रिझन 38 सर्कलच्या आतमध्ये मिडॉप आणि मिडॉन 38 सर्कलच्या बाहेर. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जुळलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अप्रतिम पद्धतीचा स्ट्राईक. चेंडू सीमारेषा पार. VGPL षटकार 6. पिच चेंडू होता आणि ओव्हर पिच चेंडूला धारा नाहीये. सरळ बाटचा उपयोग केला गेला आणि लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या बरोबर मध्यात स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड आणि काय कनेक्शन जुळलं अप्रतिम. धाडलं चेंडूला सीमारेषा पार आणि चेतनच्या पाठमधनं देखील हा षटकार आणि धावगती जाऊन पोहोचते. एकंदरीत रॉयल स्ट्रायकर 7,999 हा संघ 19 या अंकांवर. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर कुठेतरी मध्ये जाण्याचा प्रयत्न आणि चांगल्या पद्धतीने खडपूर समाचार. ऑन दी अप खेळलाय. कनेक्शन पुन्हा एकदा प्रॉपरली जुळलंय. यावेळेस वाईडिश लॉंगनचं क्षेत्र. चेतनच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार. चेंडू सीमारेषा पार. VGPL चा थरार. षटकार. कुठेतरी स्ट्रगल केलं होतं, परंतु यावेळेस हे स्ट्रगल लवकरात लवकर समाप्त केले. कुठेतरी अंगावर जाण्याचा प्रयत्न हा थोडासा अंगलट येत असताना आणि काय फटका सजवला.
हलकीशी लेन राऊंड द विकेटने अगदी गोलंदाजी करण्याचा मनसुबा टप्पा पडल्यानंतर चेंडू हळुवारपणे आतमध्ये वळाला आणि ऑन दी अप खेळला, कारण की ठाऊक आहे पॉवर प्लेचं बंधन आहे आणि धाडलं चेंडूला वाईडिश लॉंगर मध्ये. या 6 धावा येतील बॅक टू बॅक 2 इन अ रो आणि धावगती जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. हे धावफलक जे पाहायला मिळते. टीम रॉयल स्ट्रायकर्स 7,999 या संघाची सुरुवात बेधडक आणि धडाडीची पाहायला मिळते. उमेशजी पाटील यांचं देखील मंद मंद पावलांनी शुभागमन होत असताना त्यांचं देखील करूया आपण स्वागत. धावगती आतापर्यंत 25 या अंकांवर 25. बॅकअप दिले त्यावेळेस बॅटची एज लागली, थोडीशी नशिबाची साथ. चेतन जेव्हा जेव्हा बॅटिंग करतोय आतापर्यंत 3 वेळेस तरी असं झालंय की चेंडू लॉंग स्टॉप रिझनला गेलाय आणि यावेळेस देखील अगदी आपण पाहता बॅटची वरची कडा लागली. यष्टीरक्षकाच्या माध्यमानं हळुवारपणे चेंडूला पास करण्याचा प्रयत्न पहा. बॅटची बाहेरची कडा उंच हवेमध्ये झेप तर घेतली यष्टीरक्षकाने, परंतु थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी वर्ण हा चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझनला मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. हे धावफलक जे पाहायला मिळत आहे. सुरुवात अतिशय सुरेख झाला इथून टीम रॉयल स्ट्रायकर्स 7,999 या संघाची. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल, परंतु फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पकडले जातील. अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल, विकेटचं झालेलं पतन, हा पहिला धक्का आणि मस्ट विकेट आहे, कारण की भूपेनची विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट मिळाली. फलंदाज बाद, फर्स्ट ब्रेक थ्रू गॉन. जुळू शकलं नाही, जितकंसं अगदी एलिव्हेशन मिळाला पाहिजे होतं. फाईन लेग क्षेत्रामध्ये सिद्धेश उभे आहेत आणि योग्य त्या पद्धतीचा हा झेल जो कन्वर्ट केला गेला आणि हा पहिला धक्का जो बसत असताना टीम रॉयल स्ट्रायकर्स 7,999 या संघाला. नव्या बॅटर गौतम या फलंदाजाला आपण पाहताय. लिफ्ट केलं जाईल या चेंडूला आणि बाकीचं काम इथून पंच करणार आहेत, परंतु रेपर केलं जाईल. आता नो चेंडू आहे की नाही, पॉपिंग क्रीजचा चेंडू बाहेर पडलाय की नाही, या गोष्टी चेक केल्या जातील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विजय भुईर आहेत. तर बघा गोष्टी ज्या प्रामुख्याने महत्वाच्या असणार आहेत, म्हणूनच क्लीन अँड नीट. इट्स अ व्हाईट बॉल चेक केलं जात आहे आणि पंचांनी ते रेफर केलं होतं. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 27 या अंकांवर. एक आर्यभट्ट आहे ज्याने संपूर्ण जगताला शून्य दिलाय आणि क्रिकेटमधील तुमची सुरुवात ही तुम्हाला शून्यापासून करावीच लागते, म्हणून सुरुवातीला थोडंसं तुम्हाला वेळ घ्यावा लागेल. गौतम एक हर हुन्नरी खेळाडू आहे, त्यालाच आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. बॅकलिपचा व्यवस्थित उपयोग केला गेलाय. वाईडिश लॉंगनचं क्षेत्र खाली आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. एका टप्प्याखेर सीमारेषा पार मिळतील यावेळेस गौतमच्या बॅटमधनं धाबा 4 चौकार. कनेक्शन जुळलं. ठाऊक आहे की इथून पारुलवेचं बंधन आहे आणि या पारुलवेच्या बंधनामध्ये बेधडक फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालंय. गुरु पाटील आहेत आमच्या समवेत, आमचे साथी स्कोरर, त्यांचं देखील स्वागत. लिफ्ट केलं जाईल या चेंडूला आणि जिथून सरळ चेंडू यस त्यांच्या मागे पंच वळतायत. थोडंसं लेट रिॲक्शन पंचांच्या माध्यमानं देखील. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. हे धाव फलक. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये 12 धावा आणि हे षटक आतापर्यंत महागडं ठरलं गेलंय. 20 धावा आदित्यने खर्च केल्यात. लिफ्ट केलं जातं या चेंडूला. पुन्हा एकदा आपण पाहताय शरीरापासून दूर खेळण्याचा मानस. व्हाईटचा इशारा आउटसाइड ऑफ लेंथ आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपाने व्हाईटचा इशारा आलाय पंचांकडनं आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर. व्हाईट लाईन एकच आहे, म्हणूनच फलंदाज शफल झाले तरी देखील कुठेतरी फलंदाजांना ते बेनिफिट आहे, म्हणून गोलंदाजांची कुठेतरी ही परीक्षाच असणार आहे या खेळपट्टीवर. चांगल्या गतीने, चांगल्या लाईनवर आणि चांगल्या लेंथवर
एका फलंदाजाला लयबद्ध होण्याकरिता चांगल्या इनिंगची गरज, परंतु एका गोलंदाजाला लयबद्ध जर व्हायचं असेल तर ती लेंथ आणि लाईन परिपूर्ण ओळखणं आणि त्यावर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी करावी लागणार आहे, म्हणून रिदम फार महत्वाचा असेल गोलंदाजाकरिता. यावेळी चांगली लाईन आहे, सरळ चेंडू निघून झाली असत्यांच्या मागे पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आणि योग्य त्या पद्धतीची सुरुवात. भूपेश जरूर बाद झाला, परंतु तदनंतर गौतमच्या बॅटमध्ये एक चौकार आणि सुरेख पद्धतीची फलंदाजी जी चेतनच्या माध्यमानं देखील पाहायला मिळत आहे. 33 या अंकांवर धावफलक. टीम रॉयल स्ट्रायकर 7999 या संघ. पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झाल्यात. आता कुठेतरी इथून विचार विनिमय हा करावा लागणार आहे टीम खुशी बघते चॅलेंजर या संघाला, कारण की याच गतीने जर धावसंख्या पुढे घेत जात राहिली तर निश्चित स्वरूपाने एक चांगली टोटल जी स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये झालेली जी फटकेबाजी डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं जे आपल्याला पाहायला मिळते, भूपेनने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ मिळाली. चेतनला अगदी ती सुरुवात गरजेची होती आणि तदनंतर हा जो स्ट्रोक आला ना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, त्याने कॉन्फिडन्स वाढला आणि तदनंतर लागोपाठचा हा षटकार जो वाईडिश लॉंगरला चेतनच्या बाटमध्ये येत असताना ही सुरळीत पद्धतीची हायलाईट. धन्यवाद बाळकृष्णजी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या निश्चित स्वरूपाने मी विनंती करेन आग्रहाची की आपण फायनल दिवसाकरिता देखील उपस्थित राहायचंय. पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 मध्ये जी फलंदाजी झाली 33 धावा, एक गडी बाद अशी जी स्थिती आपण पाहत आहे आणि काही नशिबाची साथ ती देखील मिळाली. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच तुम्हाला थोडंसं नशीब देखील हवं असतं आणि तेच चेतनच्या माध्यमानं आतापर्यंत पाहायला मिळाले. चेतन आणि गौतम अशी दोन्ही जोडी आहे मैदानाच्या दिशेने. धावगती आतापर्यंत 33 या अंकांवर. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत. प्रताप ट्रान्सपोर्ट आणि जरीमरी डोलीव संघ. प्रताप ट्रान्सपोर्ट अर्थातच गुड्डूजी माळी यांचा संघ आणि टीम जरीमरी डोलीव रवींद्रजी वैते आणि रमेशजी वैते या दोन्ही गोड व्यक्तिमत्वांचा संघ जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. लक्षात असू द्या वेळ देखील सुरू आहे. 8:19 पहिला चेंडू जो मार्गस्थ झाला होता हे सुद्धा लक्षात असू द्या. 33 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. हार्दिक पाटील कंटिन्युअस आहेत. लेफ्ट केलं जात या चेंडूला आणि जिथून धाव घेण्याचा मानस जो इथून पाहायला मिळतोय. पंच ऍक्शन झाली नसावी, कदाचित हा डेलिग्रेट चेंडू असेल तर इथून धाव नसणार आहे. एक सूचना असेल प्रत्येक संघांकरिता आणि संघ मालकांकरिता देखील. पाण्याचे जार या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची ही नम्रतेची विनंती. कुठल्याही पद्धतीचे अगदी मारण्याची त्या ठिकाणी उत्सुकता दाखवली नव्हती, म्हणूनच इथून हा निर्धाव चेंडूत असेल आणि तेच हार्दिकने या अगोदर दर्शवून दिलं. सुरुवात होईल पुन्हा एकदा. अगदी पहिला चेंडू डॉट बॉलच्या रूपाने 33 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. पुन्हा एकदा इथून हार्दिक जो सुसज्जित होईल. पार प्लेचं बंद नटले पहा आणि पकड ऑफ स्क्वेअर लेग वाईडिश काउकोन सीमारेषा लगत अगदी वैभव याला देखील आपण पाहत आहे. लॉगर मध्ये आणखी एक क्षेत्ररक्षक स्थित आहेत. तदनंतर लॉंगअप मध्ये देखील एबीएल आपण पाहू शकेल अशोक भोईर. एक्स्ट्रा कव्हरच्या रिदन मध्ये अगदी मदन तलवी. थर्बाटचा उपयोग जरूर केला गेला. फटका हवेमध्ये त्या दिशेने अशोक भोईर. थोडीशी मिस्टेक घटित होत असताना जरूर जीवनदान मिळाले, म्हणून म्हटलं की कुठेतरी नशिबाची साथ आज जरूर मिळाली चेतनला. अशोक भोईर याला आपण पाहत आहे वन ऑफ द बेस्ट फिल्डर, परंतु यावेळेस कुठेतरी अगदी मिस्टेक घटित होत असताना आणि जीवनदान मिळाले पुन्हा एकदा. आज चेतन पाटील काय नशीब नावाची गोळी खाऊन आलाय की काय. लॉंग ऑफ मध्ये अगदी क्षेत्ररक्षक स्थित होते. पोझिशन मध्ये तर व्यवस्थित आले होते, परंतु जो फ्लो होता ना धावत पळत होत असताना त्या फ्लो मध्येच कुठेतरी चेंडूचं कनेक्शन जे होऊ शकलं नाही आणि इथून जीवनदान मिळाले. एक सिंगल धावेल. सिंगलच्या साहाय्याने 34. जमिनीलगत खेळला जातोय लॉंगर मध्ये. ओहो चुकीच्या पद्धतीने अगदी क्षेत्ररक्षण. दो टांगों के बीच में से निकलती हुई सिद्धू अगदी आपण पाहत आहे. लॉंगर मध्ये खराब क्षेत्ररक्षण. मिळतील धावा 4. चेंडू गेला होता आणि कुठेतरी ही जी टेक्निक आहे ना चेंडू अडवण्याकरिता फार चुकीच्या पद्धतीने हाताला देखील स्पर्श झाला आणि दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू पास झाला. जणू काही खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा आणि त्यातून चेंडू पास होत असताना सरळ बॉर्डर लाईन सीमारेषा पार. चुकीला माफी नाही क्रिकेटच्या पटलावर. या 4 धावा येतील आणि या चौकाराच्या मदतीने 38 या अंकांवर धाव गती. बॅकअप दिले हाताळलाय. फटका पिश खेळलाय.
संधी पुन्हा एकदा निर्माण झाल्या. आता संधीचं सोनं केलं जाईल. क्रिकेटच्या पटलावर कधीच सुधारण्याला उशीर करू नका. अगोदर मिस्टेक झाली होती, परंतु ही मिस्टेक अगदी भरून काढली जाते. सिद्धेशच्या रूपाने हा झेल टिपला जाईल. गौतमचा खेळ झालाय समाप्त. गॉन. जरूर होती, परंतु जे वेट आपण पाहू शकाल, जे परिपूर्ण ट्रान्सफर होऊ शकलं नाही. कुठेतरी ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न आणि जे वेट होतं ना ते बॅकफुटलाच राहिलं. ते वेट जर चेंडूवर आलं असतं तर निश्चित स्वरूपाने हा चेंडू सरळ निघून गेला असता लॉंगन सीमारेषा पार. परंतु जी ताकद मिळू शकले नाही, एलिव्हेशन जास्तीत जास्त होतं आणि लॉंगन मध्ये पकडले गेले. अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल सिद्धूच्या माध्यमानं यावेळेस टिपला जातोय. दुसरा धक्का रॉयल स्ट्रायकर 7999 या संघाला बसत असताना नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ होईल. प्रतीक पाटील या फलंदाजाला आपण पाहत आहे. 38 धावाच्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 सीझन 4चा हा थरार जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. आणि हा पहिली मॅच. नेक्स्ट मॅच मध्ये प्रताप ट्रान्सपोर्ट गुड्डूजी माळी यांचा संघ जो जरीमरी डोलीव रवींद्रजी वैद्य आणि रमेशजी वैद्य या संघाची 2 हात करताना पाहायला मिळणार आहे. बॅटची आतली कडा आणि विकेट किपरचा सहारा. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत असताना पहा सुरुवात चांगली झाली होती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल पद्धतीची फलंदाजी जरूर झाली, परंतु आता पॉवर प्रदर्शित केली जाते. विथ द बॉलने देखील खुशी भक्ती चॅलेंजर या संघाकडनं प्रतीक पाटील आले. प्रतीक पाटील परतीच्या प्रवासाला लागले. टकवर बाद. गॉन. फार कमी वेळ होता विजेपीएल करिता आणि जशी सूचना आमच्यापर्यंत आली की स्पर्धा होईल की नाही या सर्व काही गोष्टी अगदी टांगती तलवार होती. परंतु 2 ते 3 अगदी सदस्यांनी पुढाकार घेतला आणि करायची म्हणजे करायची हा उद्देश मनामध्ये बाळगला आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आज होत असताना जी पाहायला मिळते. आणि पहिल्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या सुरुवात अतिशय चांगली झाली, परंतु कमबॅक आणि प्रत्युत्तर खुशी भक्ती चॅलेंजर या संघाकडनं देखील विशेष करून पाहायला मिळाले. बॅक टू बॅक विकेट. विकेट हॅट्रिकची संधी आहे. हार्दिक पाटील गोलंदाजी मार्कवर. खोलवर लेंथ खूप चांगल्या पद्धतीने इथून आपण पाहू शकलात. हा चेंडू हाताळला गेला. मोठा स्ट्रोक मध्ये जरूर परावर्तित करायचं होतं, तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. शॉर्ट कव्हर पॉइंटला फील्ड होईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आणि सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 39 या अंकांवर. रॉयल स्ट्रायकर 7999 मध्ये अगदी गौतमजी म्हात्रे जे शिरगावरून बिलॉंग करतायत या खेळाडूची निवड. चेतनजी पाटील जे शिरगावरून बिलॉंग करतायत. भूपेनजी भगत खारडी भौतिक वैती फणसपाडा. पद्मनजी पाटील कसराळी. तन्मयजी पाटील फणसपाडा. पंकजजी पाटील डीएक्स तलावपाडा. सुधीरजी वैती कसराळी. तदनंतर भागेश तांडेल डोलीव. प्रतीक पाटील तलावपाडा आणि परेश पाटील. तदनंतर स्वप्नील पाटील अशी जी मात्र आपण पाहू शकाल निवड होत असताना विशेष करून रॉयल स्ट्रायकर 7999 या संघाकडनं हे खेळाडू जे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. तदनंतर खुशी भक्ती चॅलेंजर या संघाकडनं हार्दिक पाटील असतील, वैभव वैती असतील, मदन दलवी कणेरमध्ये अगदी सिक्सर किंग म्हणून संबोधला जातो. तदनंतर अगदी आदित्य पाटील असतील कसराळी, यश पाटील असतील, अशोक भोईर एबी खारडीमध्ये अगदी आपण पाहू शकाल 360 अँगलमध्ये खेळणारा खेळाडू. तदनंतर सिद्धेश किणी असतील, यश पाटील, शैलेश तांडेल फणसपाडा. तदनंतर क्रितेश पाटील कसराळी. तदनंतर तनिष किरकिरा दहिसर आणि योगेश पाटील कसराळी अशी मात्र जी आपण पाहू शकाल निवड होत असताना या संघामध्ये खुशी भक्ती चॅलेंजर आणि प्रामुख्य आहे. आणि वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग विशेष करून ती खासम खासच राहिले. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे प्रामुख्याने असतं. ड्रेस कोडिंग आज थोडेसे ड्रेस उशिराने जरूर पोहोचले, परंतु अखेरकार स्पर्धेला सुरुवात झाली. चौबाजूने सुंदर असे स्टँड जे विशेष करून आपण पाहत आहे. त्या स्टँड मध्ये अगदी संपूर्ण आमचे खेळाडू जे संघ मालक आहेत ते बसून अगदी या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना
आणि यंदाच्या सीझनमध्ये या मैदानावर बहुसंख्य स्पर्धा झाल्यात. मला तरी वाटते की ही 4थी स्पर्धा असावी या मैदानावर आणि दुसरी रजनी स्पर्धा. या अगोदर प्रकाशजी किरकिरा अर्थातच मकरध्वज दहिसर यांच्या माध्यमानं याच मैदानावर स्पर्धा पार पडली. तदनंतर वाघोबा ग्रुप कसराळी यांच्या माध्यमानं उमेशजी पाटील असतील, तदनंतर विश्वासजी किनी असतील, पद्मन पाटील असतील, त्यांच्या माध्यमानं अगदी स्पर्धा जी पार पडली. तदनंतर वाघोबा जांभूळपाडाच्या माध्यमानं देखील याच मैदानावर स्पर्धा ह्या सातत्याने होत असतात आणि हे मैदान जे विशेष करून बिझी राहिले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानाची सजावट जी प्रामुख्याने या रजनी स्पर्धेमध्ये वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमानं पाहायला मिळते. तनिषला पण पाहता या 4थ्या षटकाकरिता मार्गस्थ केलं गेलंय. थोडीशी बदललेली नियमावली आहे या स्पर्धेची. काही नवीन चेहरे, काही नवीन संघमालक आणि तदनंतर बदललेले नियम या स्पर्धेची खासियत. लेफ्ट केलं जातं या चेंडूला आणि सरळ चेंडू निघून झाली असते त्यांच्या मागे. पंच चेक करू इच्छित आहेत द व्हाईट लाईन आणि कुठेतरी इथून पंचांच्या माध्यमानं हे रेफर केलं जात आहे. पुन्हा एकदा इथून आमचे डीबीएन लाईव्ह नेटवर्क डिजिटल ऑपरेटर या ठिकाणी बिझी होतील. सर्व काही गोष्टी ज्या सुरळीत होत असताना या स्पर्धेच्या माध्यमानं ज्या प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ फेअर बॉल. लेट स्विंग होता हलकासा आणि हाच लेट स्विंग कुठेतरी अगदी गोलंदाजाच्या माध्यमानं बेनिफिट मिळवून देत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा अगदी ब्रेक होता आणि सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळाला. ओहो, फुल टॉस परिपूर्ण मिस केला. कधी कधी नशीब हे सुद्धा फार महत्वाचं आहे. फुल टॉस झाला मिस आणि चेंडूने केलं यस्टॅनचा किस. क्लीन बोल्ड बाद. सलग 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. फुलटॉस चेंडू देखील मिस केला आणि मिस करत असताना सरळ चेंडू यस्ताना जाऊन स्पर्श झाला. क्लीन बोल्डच्या माध्यमानं इथून फलंदाजाला बाद व्हावं लागते. 39-39 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. VGPL सीझन 4चा हा थरार जो मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून एकंदरीत चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली होती विद्या बाडने. क्रिकेटमध्ये एक गोष्ट आपण नेहमीच म्हणतो ना की आगाज तुमचा जरूर चांगला झालाय, परंतु त्या आगाजाला अंजामापर्यंत नेणं हे तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे. अंजाम थोडासा कुठेतरी कठीण बनत असताना ड्राईव्ह केला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न जो इथून आपण पाहताय. एक्स्ट्रा कव्हर वरनं क्षेत्ररक्षक अगदी पुढे येतील, परंतु पॉईंटचे क्षेत्ररक्षक स्वतः संघमालक योगेशजी पाटील यांना आपण पाहताय. सिंगल धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या धावगतीची जाऊन पोहोचेल 4-0. 40 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. चेतन जो सुरुवातीपासूनच मैदानावर आहे, परंतु काही अगदी चेंडूगणिक त्याला स्ट्राईक मिळाली नाही आणि या चेंडूगणिक अगदी तो स्ट्राईकवर जात असताना कुलवर लेन आता चांगली लाईन मिळाली. तनिषाला आपण पाहताय. तनिषकडे तितका अनुभव नसावा, परंतु ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केले ना ती अतिशय सुरेख आहे. चांगली लाईन आणि चांगली लेंथ मेंटेन केली जाते आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हेच महत्वाचं आहे. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात, यापेक्षा तुम्ही खेळाच्या मैदानात काय करू शकता हे तितकंच गरजेचं आहे. आज वैभव सूर्यवंशीने प्रत्येक गोलंदाजाला मात्र सरोकी पळो करून सोडलं. IPL मध्ये आपण पाहिलं की जवळजवळ पहिला भारतीय ठरला गेला ज्याने 50+ षटकार ठोठावलेत आणि जवळजवळ आता क्रिस गेलच्या अगदी रेकॉर्डच्या नजीक आणि समीप आहे. तोच वैभव सूर्यवंशी. क्रिकेटमध्ये टॅलेंट फार महत्वाचा आहे आणि हेच टॅलेंट त्याने प्रदर्शित केलंय. म्हणून सर्व काही गोष्टी ज्या तुमच्या अगदी सरावाच्या माध्यमाने देखील तुम्हाला कंप्लीट करायच्या असतात. पाहण्याकरिता सर्व गोष्टी सोप्या वाटतात, करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल 41 अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू या 4थ्या षटकातील सोडून दिला जाईल या चेंडूला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या अगदी मागे निघून जातोय. पुन्हा एकदा पंच वळतायत. आता पुन्हा एकदा ही व्हाईट लाईन चेक केली जाईल.
पंच देखील त्या ठिकाणी रिक्स घेत नाहीयेत आणि कुठेतरी वाईट लाईन रेफर केलं जात आहे. पुन्हा एकदा सर्व काही गोष्टी चेक केल्या जात आहेत. कीप रोलिंग. इट्स अ फेअर बॉल. लाईन बिलॉंग टू द अंपायर आणि चेक केलं जात आहे. सरळ अगदी आपण पाहत आहे की हलकासा मार्जिन ऑफ एरर. आतमध्ये चेंडू अगदी ट्रॅव्हल होत असताना सरळ चेंडू यस त्यांच्या मागे 4 षटकांचा खेळ इथून अद्यापच झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी जाऊन पोहोचली 41 या अंकांवर. पहा 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 33 धावा होत्या. म्हणजेच कुठेतरी जी फलंदाजी आहे ना रॉयल स्ट्रायकर्स 7,999 या संघातील आणि ब गटातील आणि या क्वालिफायरचे सामने जे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत असं मात्र नियोजन जे शेड्यूल या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं जे चांगल्या पद्धतीने प्रक्षेपण सुरू आहे आणि नेहमीच दमदार भरोसेमंद नेटवर्क असं नाव मिळालं या डीबीएन लाईव्ह नेटवर्कला आणि चांगलं वर्क. ओहो हेडशॉट. कुठेतरी आता आपण म्हणू शकाल की परफ्यूम डिलिव्हरी सुगंध देऊन जाणारा चेंडू आणि म्हणू शकाल की या रजनीमध्ये थोडीशी झोप उडवणारा हा चेंडू एबीच्या माध्यमानं बॅकअप दिले हाताळली. थोडासा हुकचा फटका जरूर खेळायचा होता परंतु ब्लाइंड झाले. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन होऊ शकलं नाही परंतु कनेक्शन झालं हेड आणि चेंडू मध्ये आणि अगदी आपण पाहताय हा चेंडू थोडासा घातक ठरत असताना अगदी फलंदाजाकरिता ब्लाइंड झाले थोडेसे आणि चेंडूची जी नजर ती थोडीशी हटली गेली आणि सरळ आता चांगलं कनेक्शन बनलंय. खोलवर लेंथला अपिश खेळला. खोदून काढलं जाईल. लॉंग ऑन क्लिअर करत असताना सरळ चेंडू सीमारेषा पार. थोडीशी राहत मिळेल या षटकाराने. बऱ्याच कालावधीनंतर मिळालेला या 6 धावा षटकार. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. या 6च्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 47-47 या अंकांवर. हा 2 षटकांमध्ये सर्व काही गोष्टी सुरळीत चालल्या होत्या आणि तिथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी जी हार्दिकने हाताळली तदनंतर तनीचं षटक ते तितकंच महत्वाचं आणि निर्णायक होतं आणि या षटकाची अगदी सुरुवात कुठेतरी हेड शॉटने झाली तदनंतर प्रत्युत्तर दिलं फलंदाजाने देखील आणि पुन्हा एकदा ही लेन चांगल्या पद्धतीने गती ही थोडीशी कमी केली. हळूवारपणे अगदी चेंडूला फिरवलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जाईल यस्ती रक्षक यांच्या हातखंडामध्ये. बीट होत असताना डॉट बॉल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते आणि चांगलं प्रत्युत्तर एबी अशोक भोईर याला पण पाहताय. बाकअप दिले. परिपूर्ण पुलच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. अच्छे गेंदो का सन्मान, बुरे गेंदो का अपमान. निघून जाईल चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील यावेळी चेतनच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार षटकार. साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. वेलकम मधुकरजी, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. 53 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. चेतनने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. 12 चेंडूंमध्ये 31 धाब्यांवर तो खेळी करतोय आणि जो सलामीला आला होता आणि सलामीवीर अशाच पद्धतीने असावा आणि ते प्रत्युत्तर चेतनने देखील दिले आतापर्यंत. सरबाटचा उपयोग केला जाईल. धाडलं गेलंय चेंडूला सीमारेषा पार. लावले चेंडूला पंख. धाडलं गेलं लांबच लांब. षटकार 6.
आणि त्याच पद्धतीचा खेळ आता चेतनकडनं जो इथून पाहायला मिळतोय, काय कनेक्शन जुळलं, अप्रतिम. चेंडू आता जणू काही फुटबॉल प्रमाणे दिसू लागल्यात आणि चेतनच्या बॅटमधनं जवळ हा चौथा मेगा हिट. अतिशय सुरेख बॅटिंग. 59 या अंकांवर धावफलक. 5वा षटकार आलाय. जवळ आतापर्यंत चेतनच्या बॅटमधनं 13 चेंडूकडे 37 धाब्यांवर खेळी करतोय. थोडासा खर्चिक षटक अशोक भोईर. कमबॅक होईल का अशोक भोईरकडनं? डेफिनेटली. 3 षटकार जवळ या षटकाकडे आले होते, परंतु चकाकणारं सर्व काही सोनं नाही आहे. प्रत्युत्तर दिलंय ते एबीने देखील, परंतु आपलं काम चोख पद्धतीने पार केलं चेतनने आणि बाद होऊन तंबूच्या आशाला वैयक्तिक 37 धावेंवर. गुड बॅटिंग बाय चेतन पाटील. धक्का क्रमांक 4 गॉन. $999 हा संघ जो इथून पाहायला मिळतोय. विद्यमान मधुकरजी पाटील यांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या माध्यमानं कॅश प्राइस लागलं जाते. विशेष करून पंकज पाटील DX 1000 रुपयांचा कॅश प्राइस आहे सलग 3 षटकारांकरिता. मधुकरजी पाटील नेहमीच एक पुढाकार देणारं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमानं हे कॅश प्राइस जे लागलं जात आहे वैभवला अगदी आणलं गेलं या स्लॉग ओव्हर करीता. 59. प्रत्येक संघाला आता गेम प्लॅन मध्ये आहे ना काहीतरी चेंजअप जो करावाच लागणार आहे. हीच या स्पर्धेची यंदाच्या सीझन मधील ताकद आहे की 4 ऐवजी 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. एक गोष्ट पाहायची झाली तर कुठेतरी एका चांगल्या गोलंदाजाला अगदी तुम्ही आणू शकता. तदनंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र थोडस बेनिफिट नसणार आहे. पण जवळत आहेत वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेचा सहारा जो इथून मिळत असताना एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 60 या अंकांवर. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस. तदनंतर टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच बाहेरच्या दिशेने वळत असताना वाईटच्या रूपाने एक्स्ट्रा स्वरूपाने धाव. फ्रंट फुटवर आले. समोरच्या दिशेने खेळला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्हचा सर्वाधिक सुरक्षित आणि सर्वाधिक सुंदर फटका. चौकार 4. जिथे प्रताप ट्रान्सपोर्ट आणि जरीमरी डोलीव सरबाटचा उपयोग केला गेला आणि जवळ 2 ते 3 मीटर पुढे निघाले हा स्ट्रोक खेळण्याकरिता आणि अंजाम देखील चांगला. सारखी शॉट खेळला जाईल. फाईन लेगचं क्षेत्र खाली आणि खाली क्षेत्रामध्ये खेळल्याचं मिळेल बेनिफिट. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धाबा 4. VGPL चौकार. चांगल्या पद्धतीने रीड केलं पंकज पाटील DXच्या बॅटमधनं. आज चौकार. याच मैदानावर जी प्रथमतः ट्रॉफी उचलण्याचा मान पटकावला होता तलावपाडा या संघाने तोच पंकज पाटील DX. मोठा स्ट्रोक तर परावर्तित करायचा होता, परंतु जास्तीत जास्त अगदी टॉप एज चुडाला गेलं आणि इथून पकडले जातील मिड ऑफ क्षेत्रामध्ये. ऑन साईडला जरूर खेळायचं होतं लीडिंग आणि त्या दिशेने अगदी आपण पाहताय जास्तीत जास्त फटका वर गेला आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने जजमेंटने हा झेल टिपला जातोय. पंकज पाटील DXचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. 9 या वैयक्तिक अंकांवर 6 चेंडू त्याने फेस केले. हा 6वा धक्का रॉयल स्ट्रायकर 7
पद्धतीने हे कॅमेरा वर्क जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतंय, राज म्हात्रे असतील, नमित गोरे, दोघांचंही कौतुक आहे. आणि आमचे डिजिटल ऑपरेटर स्वतःचे प्रोप्रायटर आहेत धनंजयजी मांगेला, त्यांचं देखील स्वागत. हर्षल मांगेला, त्यांचं देखील कौतुक. क्वालिटी युक्त अगदी हे चॅनल जे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 68 अंकांवर धावगती. खोलवर लेन तिथे एक सिंगल धाव घेण्याकरिता इथून फोर्स तर जरूर केलं जात आहे. सिंगल धाव येते आणि बाईचा इशाराला पंचांच्या माध्यमानं एक अतिरिक्त धाव. आणि कुठेतरी आपण पाहता एक अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचते 69 69 या अंकांवर. स्कोर कार्ड तर चांगल्या पद्धतीने इथून पाहायला मिळते. सुरुवातीला असं वाटलं की ही धावसंख्या 80च्या आसपास पोहोचेल, परंतु कुठेतरी मध्यंतरी ते विकेट गेले. विकेट गेल्यानंतर धावेंवर थोडासा अंकुश जो लावला गेला आणि तदनंतर झालेलं प्रत्युत्तर आणि झालेलं कमबॅक. विशेष करून चेतन पाटीलचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आणि सुरेख पद्धतीची सुरुवात त्याने करून दिल्यानंतर जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक जे विशेष करून त्याला खेळायचे होते तो देखील बाद झाला. पंकज पाटील डेक्सच्या बॅटमधनं काही चांगले स्ट्रोक जरूर लागले, परंतु तदनंतर विकेट मिळाले बाईकच्या स्वरूपाने. एक सिंगल धाव. आतापर्यंत 5.4 चेंडूंचा खेळ झाला. 69 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. यानंतर कौशिक दिलीपजी जाधव त्यांच्या माध्यमानं श्री गणेश अक्षर ते मात्र देऊन सुपूर्द केला जाईल वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग. 69 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा इथून वैभव. आज वैभवचा जो खेळ आहे तो देखील प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने जायला. आणि गणेशपुरीच्या मैदानावर देखील वैतरणा बॉईजचा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि त्यामधील अगदी सहभागी खेळाडू जो वैभव याला आपण पाहताय ऑन साईडला परावर्तित केला जाईल. मिड विकेट आणि स्कोर लेगच्या मधोमध सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील यावेळेस पद्मनच्या बॅटमधनं या धावा 4 चौकार. केला ना की वैतरणा बॉईज हा संघ जो गणेशपुरीच्या मैदानावर आणि नामवंत संघ होते. असं नाही की त्या पॅनलमध्ये लहान मोठे संघ होते. संपूर्णपणे भरगच संघ, ज्यामध्ये टेंबिवली सारखे संघ, टीम 94 सारखे संघ, गोरसई सारखे संघ आणि त्या संघांना नमवून वैतरणा बॉईज संघाने आपली वैतरणा विभागाचं नाव हे अधिकच उंच केलंय. 73 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. पहिलीच मॅच आहे, जरी सुद्धा चेंडू हरवला तरी देखील तुम्हाला नव्या चेंडूनेच खेळावं लागेल, हे सुद्धा लक्षात असू द्या. 73 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 6 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. चांगला कन्व्हिन्सिंग स्ट्रोक, कारण की या मैदानाच्या कानाकोपऱ्यापासून अगदी वंचित आहेत आणि तेच पद्मन यांना पण पाहत आहे. 40+ क्रिकेट जे सातत्याने हाताळतात आणि त्याच पद्मनला अगदी आपण पाहू शकाल मैदानावर. महत्वाचा हा चौकार आहे. 73 या अंकांवर 70+ धावसंख्या हवी आहे, कारण की या 6 षटकांकडे जिथे बाउंड्री लाईन तुम्हाला पाहू शकाल की हवा थोडीशी संथ जरूर आहे, पण बेनिफिट हे जास्तीत जास्त अगदी बॅटरला असणार आहे, म्हणून त्या धावा तुम्हाला महत्वाच्या असतील. गतीमध्ये परिवर्तन, सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. फटका अधिकाधिक उंच आहे, परंतु एबी आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडले जातील. 7वा धक्का बसत असताना पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावगती आहे 73 या अंकांवर आणि विजयाकरिता लक्ष ठेवलं गेले खुशी भक्ती चॅलेंजर या संघाला 36 चेंडूंमध्ये 74 धावा बनवाव्या लागतील. खूप चांगल्या पद्धतीने अगदी पहिल्या इनिंगचा खेळ जो आपण पाहिला आणि या पहिल्या इनिंग मध्ये 73 धावेपर्यंत टीम रॉयल स्ट्रायकर्स 7999 हा संघ पोहोचत असताना पाहायला मिळतोय. चला प्रताप ट्रान्सपोर्ट आणि टीम झरीमरी डोलिव, चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. सो आपण उपस्थित हा शेवटचा अंतिम चेंडू जो पाहताय फ्लाइटेड डिलिव्हरी होती. सरबाटचा उपयोग जरूर केला, परंतु लॉंग ऑन मध्ये अगदी बीट करू शकले नाहीत आणि बरोबर त्यांच्या हातकंडामध्ये हा झेल विसावला गेला. पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून समाप्त होत असताना या राजारामजी पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. बॅटिंग समरी जे आपण पाहू शकाल पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पहा चेतन पाटीलने चांगला खेळ केला. 37 धावा 14 चेंडूगणिक. भूपेनने असं वाटलं की सुरुवात चांगली केली होती, परंतु जास्त साथ देऊ शकला नाही. 5 चेंडूगणिक 7 धावा. गौतम म्हात्रेच्या अगदी 8 धावा. तदनंतर प्रतीक पाटील डकवर बाद झाले. तदनंतर तन्मय पाटील एक सिंगल धाब्यानं बाद झाले. पंकज पाटील डेकच्या बॅटमध्ये 6 चेंडूमध्ये 9 धावा.
पद्मन पाटीलने चांगल्या पद्धतीने अगदी प्रयत्न केला आपल्या परीने. 2 चेंडूकडे 4 धाब्यांवर ते देखील बाद झाले आणि आता नंतर गोलंदाजी समोर जी देखील पाहण्यासारखी असेल, कारण की सुरुवात चांगली झाली नव्हती. हार्दिक पाटीलचं तितकंच कौतुक. 2 षटकं आणि 17 धावा, ज्यामध्ये 2 मूल्यवान विकेट. 8.50 च्या इकॉनॉमीने. त्यानंतर आदित्य पाटीलने अगदी 21 धावा दिल्या. थोडासा खर्चिक तो जरूर राहिला. तनिष किरकिरा याला आपण पाहिलं, एका षटकाकडे 2 धावा. तनिषचं जितकं कौतुक करावं तितकं कमी असेल, कारण की उभारता सितारा आणि 2 धावा दिल्या. अशोक भोईर अगदी 1 षटक 18 धावा, तो देखील खर्चिक ठरला गेला, परंतु मूल्यवान विकेट जी चेतनची होती ती मिळवली. त्यानंतर वैभव वैतीचं शेवटचं अंतिम षटक जे 13 धाब्यांचं राहिलं आणि 2 विकेट त्याने देखील मिळवल्या. तो लक्ष ठेवलं गेलंय 36 चेंडू आणि 74 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल संपूर्णपणे. अगदी आपण पाहताय आणि दुसऱ्या मॅचचा टॉस जिथे दोन्ही संघ आमने सामने असतील. प्रताप ट्रान्सपोर्ट आणि टीम जरीमरी डोलीव हा संघ. चला, ही जरीमरी डोलीव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, टीम प्रताप ट्रान्सपोर्ट राजारामजी पाटील आहेत आमच्या समवेत. मान्यवर पाहुणे आणि त्यांच्या शुभ हस्ताने केला जाईल हा टॉस. चला, वेळेची दिरंगाई न करता टीम प्रताप ट्रान्सपोर्ट संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर मार्गस्थ व्हा. विकुल आहेत आमच्या समवेत. जरीमरी डोलीव संघाचे कर्णधार. नेहमीच हर हुन्नरी खेळ या मैदानावर विकुलकडनं देखील आपण पाहिलाय. चला, घाई करा प्लीज. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट संघ ऑलरेडी शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचले आहे. ड्रेस कोड देखील आहेत, अर्थातच आय थिंक पोहोचले असावेत प्रत्येकाचे. सत्यवान साबणे त्यांनी माहिती दिली आमच्यापर्यंत. तो घाई करा. फार महत्वाचा दिवस आज, विशेष करून ही स्पर्धा खेळण्यासाठी, आणि ज्याची आतुरता आमच्या खेळाडूंना सातत्यानेच असते आणि खऱ्या अर्थाने ती आतुरता आज समाप्त झाली आणि या स्पर्धेला सुरुवात होत असताना जी प्रामुख्याने पाहायला मिळते. कारण की वैतरणा म्हणायचं झालं तर क्रिकेटचे दर्दी हे फार मोठ्या प्रमाणात असतात. आपलं कामकाज सोडून संध्याकाळच्या सत्रामध्ये जर रजनी स्पर्धा असेल तर त्यापेक्षाही मोठा दुग्ध शर्करायोग नसावा. कारण की मैदानावर अगदी जसं सत्र पुढे जाईल मैदान तुम्हाला भरतानाच पाहायला मिळणार आहे. चला, टीम प्रताप ट्रान्सपोर्ट संघ घाई करा प्लीज. 74 धावसंख्येचा पाठलाग जो मैदानाच्या दिशेने करायचा आहे आणि 2 सलामीवीर बॅटर ते देखील दाखल झालेत समालोचन कक्षेमध्ये. अगदी भरतजी मोरे सर ते देखील जॉईन होणार आहेत, परंतु त्या अगोदर टॉस करणं ते देखील महत्वाचं असेल. अमोल आहेत या ठिकाणी. अमोल भगत यांचं देखील स्वागत. या टॉसच्या दिशेने बोलणार आहोत. हेड अँड टेल असा कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. राजारामजी, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विकुल, टॉस महत्वपूर्ण आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. कसं वाटतं एकंदरीत हे 4थं सीझन मध्ये आपण आलोत, किती वाट पाहत होतात या स्पर्धेची? खूप वाट पाहत होतो यास. जरीमरी डोलीव संघाकडनं यंदाच्या वर्षामध्ये खेळणार आहे, संघ मालकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? खूप छान. आणि काय एक्झॅक्टली टार्गेट असेल? समोरचा संघ देखील छान पद्धतीने, कारण की अमोल सारखा खेळाडू आहे, काय माइंड मध्ये असेल? त्यांना 50च्या आतमध्ये खाली ठेवू. शुभेच्छा असतील माझ्याकडनं देखील. अमोल, ज्या पद्धतीने मागील सीझन मध्ये परफॉर्मन्स झाला, चांगल्या पद्धतीने तुमचा खेळ देखील झाला, यंदाच्या सीझन मध्ये तो प्रयत्न असेल? हो, नक्कीच. कसं वाटतं एकंदरीत हा 4था सीझन मध्ये आपण आहोत, कशा पद्धतीने तुम्ही या स्पर्धेचं कौतुक व्यक्त कराल? खूप दरवर्षी चांगलंच असतं. गेल्या वर्षी पण नाईट मॅच खूप चांगल्या पद्धतीने केलेली. आणि आज ती रंगत पाहायला मिळणार आहे संघाकडनं. एक संघ मालक जो तुमच्या संघाकरिता मेहनत करत असतो किंवा जो पैसे लावत असतो आपल्या परीने, संघ मालकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? मी त्यांचं कौतुक करेन की ते आमच्यासाठी इकडे टीम्स वगैरे हे करतात, तर चांगलंच आहे. आणि ॲज अ कर्णधार म्हणून संघाला काय सांगशील? संघाला हे एवढं सांगेन की आता जस्ट बॅटिंग आहे, तर फक्त बॅटिंगवरती लक्ष द्या आणि जेवढं रन्स करता येतील तेवढे आपण करूया. शुभेच्छा असतील माझ्याकडनं देखील. सो हे ते ओमल बघत चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाल्या. टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. टीम जरीमरी डोलीव संघाने टॉस जिंकलाय
आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली तर समालोचन कक्षामध्ये हळूवारपणे फेरबदल हे आपण ऐकूयात. एक गोड आवाज. परजी मोरे सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. check. या लगेचच आपण कौशिक दिलीप जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे वर्गमित्र. आज कौशिक बद्दल बोलायचं झालं तर शब्द कमी आहेत आमच्याकडे देखील, कारण की पालघर जिल्ह्यामध्ये आज कुठेही स्पर्धा असोत त्यांचं श्री गणेश अक्षर पोचणार म्हणजे पोचणार. आणि नेहमीच ते कला क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून काम करतात आणि प्रेक्षकांच्या माहितीकरिता ते आमचे वर्गमित्र देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने हे श्री गणेश अक्षर मी सत्यवान सापणे यांना विनंती करतोय की आपण हे स्वीकारायचं, ज्यामध्ये वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग नेहमीच गणरायाच्या चरणी आपण प्रथम वंदन करतो आणि तेच प्रथम पूजनीय. गणपती बाप्पा यांचं सुंदर असं श्री गणेश अक्षर ते देऊन कौशिक दिलीप जाधव, सत्यवान सापणे यांना देऊन ते सुपूर्द करीत आहात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आशीर्वाद हे प्रामुख्याने राहोत. आणि खूप खूप धन्यवाद कौशिक दिलीपजी जाधव. अशाच पद्धतीने तुम्ही पुढे वाटचाल करीत राहा, याच आमच्याकडनं देखील शुभेच्छा वर्गमित्राला. जाऊया आपण थेट भरतजी मोरे सरांकडे, ऐकूया त्या सेकंड इनिंगचा हा थरार. हॅलो चेक. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम गणरायाला वंदन आणि ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आणि मी भरत मोरे पुनश्च एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चालू असलेला सामना रॉयल स्ट्रायकर्स 7999 विपक्ष खुशी भक्ती चॅलेंजर 7999, माफ करा, रॉयल स्ट्रायकर्स 7999 वर्सेस खुशी भक्ती चॅलेंजर्स. चेसिंग रोलमध्ये खुशी भक्ती चॅलेंजर्स हा संघ आहे. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि फलंदाज मैदानाबाहेर जातोय मदन दळवी. कोणताही रन न बनवत असताना गोल्डन डकचा शिकार. पहिला हादरा, पहिला धक्का खुशी भक्ती चॅलेंजरला. सन्मान आहेत. आदरणीय कौशिकजींचा सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल सत्यवान सापणे यांना की आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. चित्रकार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि आज ते आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत. या वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026 दरम्यान आणि त्यांचा केला जातोय यथोचित सन्मान. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल. अशोक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि अशोक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवल्यानंतर नव्यानं फलंदाज कोण येणार हे पाहिलं जातंय. फलंदाजीसाठी अशोक आलेत, माफ करा. वैभव वैती 4 चेंडू 9 धावांवरती खेळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आता अशोक आल्यानंतर ते कशा पद्धतीने साथ देतात हे बघावं लागेल. पण 73 धावा ज्या पहिल्या 6 षटकांमध्ये बनवल्या त्या कशा पद्धतीने बनवल्यात, किती धावाचे फटके मारल्यानंतर बनल्यात, षटकाकडे धावा कशा आल्यात आणि कोणतं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात धावा बनल्यात, या साऱ्या बाबींना जर बघितलं असेल तर तुम्हाला या चेसिंग मध्ये किंवा या धावांचा पाठलाग करण्यामध्ये म्हणा ते यश मिळेल. पण फिल्डिंग करणारी टीम जर या 73चा बचाव करायचा आहे तर त्यांच्या फलंदाजांनी खेळ करत असताना त्याला कुठे डिफिकल्टी आल्या, कुठे संकट आली, कोणत्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागलं, त्याला अनुसरून खेळ करावा लागणार आहे. पुन्हा एकदा बोला तयार. फुल लाईनचा चेंडू उजव्या स्टेज जास्त बाहेर आहे. व्हाईट लाईनला भेदत असताना निघून गेला यष्टरक्षकाच्या हातात. पंचांनी दोन्ही हात हवेमध्ये पसरत असताना सांगितलं इट्स अ वाईड, अतिरिक्त धाव. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू आहे. पुन्हा एकदा वाईटची सांगता पंचांकडून होतीये. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा डोकेदुखी वाढवतात. एक्स्ट्रा रन तुमची डोकेदुखी वाढवल्यानंतर त्या डोकेदुखीला सॅराडॉन कोणती पेन किलर काम करत नाही. तिथे फक्त तुम्हाला धावा बनवल्यानंतरच तिथून रिलीफ मिळत असतो. जर बॉलर असेल तर विकेट मिळाल्यानंतर रिलीफ मिळतो, डॉट आल्यानंतर रिलीफ मिळतो. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या खेळामध्ये तुम्हाला तुमच्या खेळामधलं अनुशासन
राखणं गरजेचं असतं. 12 1. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका बसलाय, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली उलट्या दिशेने येत असताना सरळ झालाय आणि त्यानं शेवटच्या क्षणाला ठिपलाय. व्हॉट अ कॅच, सुंदर झेल आणि फलंदाज बाद होत असताना अजून एका विकेटचं पतन गॉन. कशा पद्धतीने टिपला होता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातंय. गुडने स्पॉटवरून चेंडू खाली राहिला, त्याला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅकलिप तितकी उशिराने आली आणि त्यामुळे फटका हवेमध्ये फसला. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने सर्कलमधला गेला, त्याने चेंडू खाली येत असताना सरळ पोझिशन मध्ये आले, पण शेवटच्या क्षणापर्यंत नजर चेंडूवरती ठेवली आणि झेल टिपत असताना विकेटचं पतन. दुसरा हादरा 12 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीनं धाबा बनल्या तर त्या धाबा जाऊन पोहोचतात 72 6 षटकांच्या खेळाचा जर विचार करायचा झाला आणि त्या 72 बनल्यानंतर 74 आणि 72 मधला फासला फक्त 2चा आहे. मग त्या 2चा फासला क्लिअर करायला तितका वेळ नाही लागत. म्हणूनच पहिल्या षटकानंतर इन टर्म्स ऑफ रन चांगल्या स्थितीमध्ये खुशी बघती चॅलेंजर. पण विकेटच्या बाबतीत म्हणायचं झालं तर रॉयल स्ट्रायकर्स 7-9 हा संघ थोडा वरचढ आहे. गणिती भाषेमध्ये किंवा कॅल्क्युलेशन जर का आपण केलं तर मागे पुढे असं चित्र दिसतंय. पण दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार, द्विधा मनस्थितीमध्ये यावेळेला फटका डोक्याच्या भरून खेळायचं होतं पॉईंटच्या, परंतु बॅटची गाडा घेऊन चेंडू सरळ जाऊन इसळला हातामध्ये. अजून एका विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती यश पाटील बाद. हो, यावरचा चेंडू पुन्हा एकदा बीट. कौतुक करावं लागेल, चेतनचं काय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिला चेंडू बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची काढा घेऊन फलंदाज बाद झाला होता. राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म. घासकोपरीचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय महेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यशमित इलेव्हन घासकोपरीचे संघमालक, मी विनंती करेल महेश पाटील यांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2026च्या वतीनं. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती येताना दिसतील. VGPL एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे, वैतरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे. कॅप्टन राहतो विकेट, यावेळेला हलकेशी शफल झाले आणि शफल होत असताना अचानक बोल, चेंडूला पाठवलं सरळ मिड विकेट, सीमारेखा पार, आलाय चौकार. हलकासा बॅकअप लेंथ होता आणि त्या चेंडूला ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न करत असताना प्रॉपर पोझिशन मध्ये आले, सफल झाल्याचा फायदा झाला. चेंडू सीमारेखा पार गेला, 4 धावा मिळाल्या आणि काही प्रमाणात दबाव हा भेदला गेलाय आणि त्या भेदलेल्या दबावाला पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. वैभव वैती मगाशी बाद झाला, यश पाटील अजूनही मैदानात आहेत.
वैभव एक भरवशाचा खेळाडू, टॉप ऑर्डर बॅटर म्हणून त्याची एक जबाबदारी बनवतो या मॅचला आपल्या बाजूने खेचून नेण्याची. अनेक चर्चा झाल्या होत्या ज्यावेळेला पहिली इनिंग संपली. दुसऱ्या षटकाचा मला वाटतं खेळ या ठिकाणी संपलाय. 23-3 आहेत आणि त्या चर्चेकडे येण्या अगोदर या ऐकूयात डीजेला. भरपूर साऱ्या चर्चा त्या कंपॅरिझन बघा. 23-3 होते, आता 33-1 होते, 23-3 आहेत. विकेटच्या बाबतीत 2 विकेटचा फासला, रनच्या बाबतीत 10चा फासला. म्हणजेच काय तर रॉयल स्ट्रायकर्स 7999 हा संघ गणिती भाषेमध्ये थोडासा वरचढ आहे. एखादा तारणहार शोधावा लागणार आहे. मिडल ऑर्डरमध्ये बहुतांश मॅच विनरची संख्या जास्त असणं गरजेची. म्हणजे भरपूर असे संघ असतात त्यांच्या संघाला यश कधी मिळतं ज्यावेळेला त्यांची प्रत्येक फळी टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आणि शेवटी ऑलराऊंडर आणि जे टॅलेंटर्स बॉलर्स असतात ते आपापलं काम चोख बजावतात. त्यावेळेला तो संघ यशस्वी होत असतो. आणि आता सर्वात मोठी जबाबदारी ही मिडल ऑर्डरवरती आली आहे. 2 असे फलंदाज हार्दिक आणि यश ज्यांच्यावरती या पार्टनरशिपला वाढवणं, या मॅचला अंजाम देण्यासाठी शेवटपर्यंत उभं राहणं ही जबाबदारी येऊन थांबली आहे. आणि ही जबाबदारी खांद्यावरती असताना तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय? गौतमच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. गौतम प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्या अष्टपैलू खेळाडूने त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी इथे एखादा ब्रेक थ्रू जे बनलेलं दडपण आहे खास करून त्यांनी सुद्धा बनवलेलं आहे किंवा उर्वरित बॉलर्सने सुद्धा, तर त्या दडपणाला कायम ठेवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा फुल पेस ऑफ द बॅट. पण चांगली फिल्डिंग शॉर्ट मिड विकेटला होत असताना पाहायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघाल तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीपमध्ये कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक लागवण्यात आला आहे. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. कावकॉर्नरच्या बाजूने क्षेत्ररक्षक झुकता. मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे. मागे थर्डमॅन आणि फाईन लेग डीपमध्ये प्रोटेक्शन नाही आहे. सर्कलमध्ये दोघांनाही आणलं गेलंय. पॉईंटमध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि असं असताना फलंदाजासाठी आता क्षेत्र कोणतं निवडावं हा प्रश्न पडलेला आहे. फुल ऑन लेंथ वेगवान चेंडू नाही समजू दिलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची सांगता होते. गौतमचा कंट्रोल बघा. मागील 8 चेंडूमध्ये त्यानं 13 धावा खर्च केल्यात आणि हा आत्मविश्वास येण्यासाठी त्याला कुठून आलाय तर त्याच्यासाठी ती 1 विकेट कारणीभूत राहिली आहे. 1 विकेट नव्हे 2 विकेट आल्यात. त्या 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. समोर इनसाइड आउट फटका खेळला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत पंकज, पण चेंडू निघून जातोय धक धक करत. VGPL चौकार. चौकार आलाय. काही प्रमाणामध्ये या चौकाराने दडपण थोडंसं झुगारलेलं असणार आहे. 28 परती धावफलक जाऊन पोहोचले. 28 for 3. पुन्हा एकदा बॉल तयार. गौतमचा हा चेंडू बॅट आणि पॅड मधून गेला आणि बॅटची कडा घेऊन सुद्धा गेलाय. कुणाला चाहूल सुद्धा लागू दिले नाही, पण फलंदाजाने सांगितलं मी बाद आहे आणि स्वतःहून मैदानाबाहेर येत आहेत. पहिल्याच सामन्यामध्ये इतका मोठ्या शिस्तीचं प्रदर्शन म्हणजेच VGPL सुपरहिट होणार यामध्ये कोणतीही शंका नाही. या ऐकूया डीजेला यश पाटील बाद. असताना दिसतात गौतम बघा कोणत्या प्रकारचं सेलिब्रेशन नाही. शांत चित्ताने आपलं षटक संपन्न करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. मागील 4 चेंडूमध्ये त्याने 5 धावा खर्च केल्यात. 17 रन्स आतापर्यंत खर्च केल्यात. 3 विकेट 1.4 चेंडू. इतका चांगला स्पेल आहे की त्याच्यासमोर 74 धावा या खूप मोठ्या वाटायला लागल्यात. एवढा चांगला स्पेल त्याने हाताळला आणि ही अशी वैयक्तिक कामगिरी संघाला खूप मोठं बळ देऊन जाते. शॉर्ट बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न
बघा, तुम्हाला शॉर्ट बॉल खेळण्यासाठी अनेक सारे टेक्निकचा वापर करावा लागतो. पहिली गोष्ट, तुमची नजर जी आहे चेंडूवरती शेवटपर्यंत राहणं गरजेची. चेंडूच्या रेषेमध्ये येत असताना शॉट सिलेक्शन हे योग्य असावं, जे त्या गतीला अनुसरून असेल, आणि जर ते नसेल तर तुम्ही नाही त्या शॉर्ट बॉलला फटका मारू शकत किंवा त्याला एक्झिक्यूट करू शकत तुमच्या हवेच्या ठिकाणी. यावेळेला पायातला चेंडू लेग फ्लिक केलं आणि त्या चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. पंच पाहतायत चौकार की षटकार. येस, इट्स गॉन फॉर 4. VGPL चौकार. यूज ऑफ द पेस. पायातला चेंडू, त्या पायातल्या चेंडूला फ्लिक करण्यासाठी मागच्या हाताचा वापर करून बॉटम लाईनला एवढा सुंदर वापरलाय की ती ताकद बघा. मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा चेंडू, पण क्षेत्ररक्षक आला त्यावेळेला आतमध्ये पडतो याचा त्याला अंदाज आला, पण उशीर झाला होता. दोघांच्या मधून बरोबर गॅपमधून चेंडूला पाठवले. 4 धावांसाठी चौकार. 32 झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. इक्वेशनवरती जर नजर टाकाल तर 14चा रिक्वायर रन रेट आहे 74चा पाठलाग करण्यासाठी. 18 चेंडू 42, 18 बॉल रिमेनिंग अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18-42चं इक्वेशन या मैदानाच्या भौगोलिक रचनेला बघता अवघड नाहीये. या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुमच्याकडे प्रॉपर प्लॅन असावा. प्लॅन असेल, एक्झिक्युशन आपोआप होईल, पण त्या प्लॅनमध्ये सुद्धा तितकी अॅक्युरेसी असणं गरजेची. फक्त प्लॅन करून चालत नाही. सध्याचं प्रगत टेनिस क्रिकेट तुम्हाला प्लॅनवरती प्लॅन करून मागतं. म्हणजेच तुम्ही कधी कॉन्फिडेंट होताय त्या प्लॅनवरती, तोपर्यंत प्लॅनमध्ये फर बदल, उलटफेर, बदलाव या साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि ज्या वेळेला तुमचे विचार तिथे येऊन थांबतात की नाही हे सही आहे, त्यावेळेला तुम्हाला त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर करता येतं याची खात्री सगळ्यांना पटत असते. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय भूपेश. भौतिक भूपेश एकच आहे. आय थिंक नाही का, वेगळा आहे का? मला वाटतं तेच 32 झालेत. नाहीतर ती कहाणी असायची, गंगाधरी शक्तिमानी गंगाधर. चला, भौतिक वैती नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि त्यांच्या समोर आता हार्दिक पाटील. 5 चेंडू आणि 12 धावांवरती ते खेळत आहेत. बघूयात या षटकाची सुरुवात कशी होतीये. पहिला बॉल OH अँड गॉन. उसळी घेणारा चेंडू नाही ओळखलं, बाउन्सला नाही, गतीला बीट होत असताना बॅटची काढा घेऊन चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातात. कोणती चुकी झाली नाही विकेट किपरची आणि फलंदाज हार्दिक पाटील बाद. मैदानाच्या दिशेने आलेत मिस्टर आदित्य पाटील. पहिल्याच बॉलवरती असं वाटलं होतं की फलंदाजाच्या माध्यमातून काहीतरी हाणामारी होईल, मोठे ब्लास्ट होतील, पण तसं नाही झालं. भौतिकने दाखवून दिला त्याचा क्लास. हो, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बाहेरच्या दिशेने निघत असणारे चेंडू पंचांनी वळत असताना सांगितलं हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. खूप सारे टूल्स आहेत या धावांचा पाठलाग करण्यासाठी, खूप सारे असे क्लूज आहेत ज्याच्याद्वारे धावांचा पाठलाग होऊ शकतो. थोडासा पिछाडीवरती संघ आहे खुशी भक्ती चॅलेंजर, पण त्यांना आघाडीवरती येण्यासाठी किंवा धावांचा पाठलाग करण्यासाठी, स्थितीला सुधारण्यासाठी अजूनही खूप साऱ्या विकेट हातामध्ये आहेत. 5 विकेट केल्यात, 5 विकेट अजूनही हातात. ओ, पुन्हा एकदा बीट करणारा चेंडू. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. 16-41. 16 चेंडू 41 धावांची गरज असताना भौतिक पुन्हा एकदा आदित्य समोर. एखादा मोठा फटका मोठी ऊर्जा देईल. परंतु मोठा फटका मारण्याचे कोणतेही
संधी किंवा कोणताही चान्स देत नाहीये बॉलर, त्यामुळे फलंदाज वारंवार बीट होत आहेत आणि आता शेवटी सिद्ध चर्चा करण्यासाठी गेल्यात. कशा प्रकारचा खेळ यापुढील चेंडूवरती करावा. बघा सरळ दिशेने जाणारा चेंडू आम बॉल होता, कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये वळत नव्हतं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. भौतिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्कूप काढण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चाललाय. थर्ड मॅचचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगाने धावतोय. आउटफील्ड स्लो फास्ट शेवटी सीमारेखा पार. येतोय थर्ड मॅनच्या दिशेने येणारा दमदार VGPL चौकार. बलवत्तर, कारण भौतिकने या चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 4 मीटरच्या आसपास चेंडू हाताळल्याने त्या चेंडूला स्कूप करण्याचा प्रयत्न अंगलट आला असता, पण नशिबाची साथ म्हणून चेंडू सीमारेखा पार करताना दिसला. नेक्स्ट बॉल आदित्यसाठी पुन्हा एकदा, यावेळेला यूज ऑफ द बेस. नो चान्स फॉर द फिल्डर, कोणतीही संधी नाही. थर्ड मॅनला निघून जाईल चेंडू वेगानं. येतोय चेंडू 4 धावांसाठी चौकार. के 40 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कशा पद्धतीने हा फटका खेळलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर होता, शपल नसतं झालं तर वाईट मिळाला असता, परंतु या वाईटने वाईट वेळ येण्यापेक्षा मी त्याला चार्ज केलेलं बरं असं म्हणत असताना शफल होऊन स्कूपचा फटका काय सुंदर पद्धतीने सजवलाय. थर्ड मॅनला क्लिअर करत असताना अजून एक चौकार आदित्यच्या बॅटमधून आलाय. 13 चेंडू आणि 33 धावांची आता गरज आहे. एक स्लोअर वन, एक फास्टर वन. आता शेवटी बघूयात काय पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. बघा गोलंदाजाच्या मागील 5 चेंडूचा जर का तुम्ही आलेख बघाल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू तुम्ही हाताळले, त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत. लास्ट बॉल यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ मध्ये, डायरेक्शन बदललं गेलं. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गौतम बीट झाले. शेवटी फंबल झाले. यावेळेला रिस्क आहे. ओ ही एवढी मोठी रिस्क. धावा किती? पंच सांगणार त्याच. तुम्ही 10 म्हणा, 5 म्हणा, 6 म्हणा, 8 म्हणा, 4 म्हणा, तुम्हाला म्हणायच्यात तेवढ्या म्हणा. येस, 6 धावा धावपलकामध्ये ऍड होतील आणि शेवटचा चेंडू हा खूप मोहेवाला मजेशीर राहिलाय. षटक क्रमांक 14 संपलं. 47 वरती 5. बघा नक्की काय घडलं होतं. ड्राईव्ह केला तर समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळले होते. मैदानाला लगत घरंगळत चेंडू लॉंग ऑफ मध्ये गेला. चेंडूला अडवलं गेलं दुसऱ्या अटॅम्प मध्ये, आणि ज्या वेळेला फेकी गेली त्यावेळेला कुठे गोलंदाजाने अडवण्याचा प्रयत्न केला, त्याने सुद्धा दुसऱ्या अटॅम्प मध्ये हातात घेतला, पण फेकी बघा कुठे गॅप शोधलाय. बरोबर फ्लाइंग स्लिपच्या इथला आणि विकेट किपरच्या मधला गॅप शोधला. चेंडू सरळ निघून गेला लॉंग स्टॉपच्या दिशेनं, फाईन लेगच्या दिशेने, आणि तिथे आलात. फोर्थ थ्रूच्या रूपाने धावा. टोटल 6 धावा ऍड झाल्या कारणाने 47 धावा झाल्यात. आता 12-27 अशी इक्वेशन येऊन थांबले या मॅचची. थँक्यू टू देऊळ चमचमता कसरळमध्ये. या मैदानावरती मैदान चारी बाजूने चमचम करायला लागले. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सर. 12-27. आस्किंग रन रेट 13.50चा. सत्यवान सापणे यांना विनंती, आपण व्यासपीठाजवळ यायचंय. सत्यवान सापणे, आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ या. यानंतर होणारा सामना प्रताप ट्रान्सपोर्ट विपक्ष जरीमरी डोलिव. चांगली मॅच यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. सुरुवातीच्या फ्रंट लाईन बॉलरने जी काही मेहनत केली होती, खास करून गौतम आणि भागेश, त्या मेहनतीवर कुठे ना कुठेतरी बॉलर भागेश आलाय. आता भागेशवरती खूप मोठी जबाबदारी आहे. भागेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. 12-27 इक्वेशन, 13.50ची सरासरी. काय पार केली जाईल का? सिद्धेश ऑलरेडी सेट आहे. त्यांनी समोर उभा राहून खूप साऱ्या चेंडूंना बघितलंय. म्हटल्यानंतर त्याचा आत्मविश्वास काय सांगतोय.
फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलंय, फोरआर्मचा चांगला वापर आहे आणि चेंडू सीमारेखा पार जात असताना गाठतो षटकार, 6 धावा. षटकार, चेंडू 6 धावांसाठी गेला, षटकार आला, षटकार आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलं 53 वरती. बघा मोमेंटम, तो चौकार गेल्यानं फक्त 6 धावा नाही गेल्या, त्याच्याबरोबर भरपूर काही गेलंय. एक 30च्या आत जे 15च्या वरती किंवा 15च्या खाली धावा असल्यानं जे काही मानसिक दडपण जे वाढत असतं ते पण कुठे ना कुठे रिलीज झालंय. पुन्हा एकदा फुल टॉस, अजून एक मोठा फटका, चेंडू रॉयल स्ट्रायकर्स 7 ला इथून पलटवार करणं गरजेचं आहे. मगाशी मोमेंटम सुद्धा गेला होता. इक्वेशन 10 चेंडू 17 धाब्यांची, 10 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. तो फक्त चौकार नव्हता गेला, तो फक्त ओव्हर थ्रो नव्हता, त्याच्यावरती आलेल्या प्रत्येक धावेनं मानसिक संतुलन बिघडवलेलं होतं. या सामन्याचा मोमेंटम बदलवलेला होता. पुन्हा एकदा बॉल तयार, हो यावेळेला फुल ऑर लेन, बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून गेला मागे. पंच तटस्थ आहेत, निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा कशा पद्धतीचा चेंडू होता. आदरणीय विकी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम विकी, आपलं हार्दिक स्वागत. या BGPL सीझन 4च्या वतीनं आपल्याच विनंती, आपण स्थानापन्न बा. बघा ही काही अशी सुपरिचित नावं आहेत. ओ यावेळेला चेंडू मागे. आदरणीय भरतजी वैती साहेब यांच्याकडून पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यात आली आहे. धन्यवाद भरतजी वैती साहेब, आपलं मनपूर्वक आभार. वाईट +4, गरिबी में आटा गिला. दुष्काळात 13, 14, 15 कितवा महिना म्हणावा, किती लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्याचबरोबर मागे प्रोटेक्शन होते, काही कामाला आलेलं नाहीये. चेंडू निघून गेला 4 धावांसाठी, 5 धावा बक्षीस स्वरूपाने, 9 चेंडू आणि 12 धावांवरती मॅच येऊन थांबली आहे. म्हणूनच मगाशी ज्या वेळेला आदेश समालोचन करत होते त्यावेळेस सांगत होते तुमचा स्टार्ट चांगला तर सर्व काही चांगलं. एक गोष्ट मात्र नक्की, स्टार्ट किती चांगला आहे किती वाईट आहे त्यापेक्षा शेवट चांगला होणं गरजेचं असतं. शेवट चांगला तर पुढच्या मॅच मध्ये तुमचा कॉन्फिडन्स अप, शेवट चांगला नाही तर मग तुम्ही कितीही चांगली सुरुवात करा त्याचा काही अर्थ राहत नाही. 62 वरती 5, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. बघूयात काय उपाय. गौतमने काहीतरी कानमंत्र दिलाय, आता तो कानमंत्र कितपत कामाला येतोय. नेक्स्ट डिलिव्हरी, नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल असा फ्लॅट निघून गेलाय की आंद्रे रसेलची आठवण आली असणार आहे. चेंडू सीमारेखा पार, षटकार. का म्हटलं कारण अशा प्रकारचे फ्लॅट ताकदवर फटके ज्या वेळेला बघायला मिळाले त्यावेळेला असेच हे वेस्ट इंडियन प्लेयर डोळ्यासमोर यायचे. 8 मध्ये 6, सामना बिलकुल सोपा झालाय. पहिल्या 3 षटकापर्यंत वाटत नव्हते की या सामन्यामध्ये पलटवार होईल. आता टीम गारद झाली ती समोरच्या दिशेने, चेंडूला खेचून मारलंय पण क्षेत्ररक्षक लॉंगर मध्ये उभा, त्याला डिपला झेल, फलंदाज बाद. बघा भरत वैती यांच्याकडून विशेष भेट या स्पर्धेला म्हणजे विशेष देणगी स्वरूपामध्ये जरीमरी डोलीचे माझे खेळाडू आहेत. खेळावरचं त्यांचं असलेलं अफाट प्रेम, 100 कोल्ड्रिंक्स आणि 100 पाण्याचे जार त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. भरतजी वैती आपलं मनपूर्वक आभार या VGPL सीझन 4च्या वतीनं. बोलतात ना पाण्याचं दान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते श्रेष्ठ दान भरतजी वैती साहेबांनी केलेलं आहे.
या गरमीमध्ये पाण्याची किंमत काय आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि इतकं मोठं दान आपण केलं त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. सामना फसलाय का? कारण विकेट आली आहे. विकेट जी नितांत गरजेची होती. कृतेश हो यावरचा चेंडू हो डायरेक्टली एसटी वरती ब्लिक करायला लागला स्टंप. म्हणजेच काय तर फलंदाज बाद झाल्यात. आता 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पण कंपॅरिझन सुद्धा आपण बघूयात काय स्थिती होती 5 षटकानंतर. 5 षटकांनंतरची कंपॅरिझन 59 वरती 5 सध्या स्थितीला होते ते टीम रॉयल स्ट्रायकर्सचे. पण दुसऱ्या बाजूला खुशी भक्ती चॅलेंजर यांचं धावफलक 68 वरती 7 आहेत. खूप मोठा फासला म्हणजे जी 3 षटकानंतरची तफावत दिसत होती त्याच्या बरोबर उलटा सीन झालाय. उलटा सीन झालेला असताना आता सामना बरोबरच्या स्थितीत 6-6. पंकज जिंकलं तर विकीकडून 500 रुपयाचं बक्षीस. असं वाटलं होतं की आवाज येईल मागून आणि शेवटी आला. 3 डॉटला 200. पंकज अनुभवी खेळाडू यावेळेला बॉलिंग मार्क वरती आहेत आणि त्यांच्या समोर असणार आहे आदित्य. ज्या आदित्यने चाचपडत सुरुवात केल्यानंतर चांगला कमबॅक केलाय. लेट्स सी काय घडतंय. पहिला बॉल 6 बॉल 6 ची बॅट डाऊन द ग्राउंड खेळलाय. चेंडूला वेगाने चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने दुसरी धाव घेतली आहे आणि 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात. 1-2 जिंकणार कोण? जो चांगला खेळणार तोच. शेवटी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत. पहिला सामना आपले नाभे बाबा VGPL 4थ्या सीझन मधला पहिला सामना खेळण्याची संधी जी आपल्याला मिळाली आहे त्या पहिल्या संधीमध्ये आपण हिट व्हावं. पण हिट सुपरहिटच्या मामल्यामध्ये सामना खूप वेळा अप्स अँड डाऊन झालाय. चढ उतारवाले ग्राफ या मॅच मध्ये दिसलेले आहेत. 5 चेंडू आणि 4 धावांची आता गरज असताना बॉलर तयार. पुन्हा एकदा पंकज समोर आदित्य. स्टेप आउट झालेत आदित्य. ओ स्टेप आउट झाले. शॉर्ट बॉल होता. हुक पुल करायचा नाही. मला 2 धावा घ्यायच्या आहेत. क्लिअर माइंडसेट. क्लिअर होता माइंडसेट की 2 धावांशिवाय मला काही नको आहे आणि त्यामुळे त्या 2 धावा त्यानं धावून कंप्लीट केल्यात. आता 4 मध्ये 2. एक सिंपल लॉजिक आहे कोणत्या गोष्टीला आपलंसं करण्याचं. कोणतीही गोष्ट अवघड असेल तर पहिले तिला सोपं करा. सोपी आहे तर सहज करा आणि सहज आहे तर तिला साध्य करा. मग ते हळूहळू एक एक स्टेपने तुम्ही या. तुम्ही जर डायरेक्ट करायला गेलात कदाचित तुम्हाला तिथे हानी होण्याची शक्यता आहे. पंकज पुन्हा एकदा तयार. आदित्य समोर. नेक्स्ट बॉल. हो बीट बीट बीट. यावेळेला मागे चेंडू. याच्यासाठी लगोरी खेळणं गरजेचं असतं. लगोरीमध्ये तो नेम धरावा लागतो. तो नेम इथे तुम्हाला कामाला आला असता. बघ कशा पद्धतीने चेंडू होता. द्विधा मनस्थिती होते. ऑन साईडला खेळा की ऑफ साईडला पुश करावं की स्ट्रिअर करावं. दुसऱ्या मनस्थितीमध्ये सापडत असताना चेंडू मागे निघून गेला. एक धाव धावून कंप्लीट झाली. 3 वरती 1. आता स्ट्राईक एंड वरती असणारा तनिष स्ट्राईक एंड वरती आहेत. पंकज समोर. 3-1. हो मागे चेंडू निघून गेलाय. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओ हो हातामध्ये चेंडू येत आता राहिला. 22 चर्पण. एक धाव कंप्लीट. अखेरकार सामना संपला. सामना जिंकला खुशी भक्ती चॅलेंजर या संघानं. पराभवाच्या छायामध्ये रॉयल स्ट्रायकर्स 7-9. हार्ड लक.
एकाने बाहेर येताना चला लवकर रॉयल स्ट्रायकर 7999 एकेकाने हस्तांतरण करत बाहेर यायचंय. साखळी सामन्यात पहिला सामना गमावलाय. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार जीत द पार्ट ऑफ क्रिकेट. तुम्ही किती खेळायला एन्जॉय करत याला जास्त महत्व आहे. सो दोन संघ बघा, ही VGPL वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांची ही शिस्त आहे. कोणताही सामना संपला की त्यानंतर तुम्ही एकमेकाला हात मिळवणी करा. खेळादरम्यान झालेले जे काही बघा मॅच समरी आहे. मॅच समरीमध्ये चेतन पाटील ज्यानं बनवले तर 37 धावा 14 चेंडूंमध्ये पहिल्या इनिंगमध्ये त्या सर्वोत्तम धावा होत्या पहिल्या इनिंगच्या. गोलंदाजी करत असताना हार्दिक पाटीलचे 2 विकेट, वैभव वैतीचे 2 विकेट, 1 विकेट अशोकची, आदित्यची 1 विकेट. दुसऱ्या इनिंगला ज्यावेळेला खेळाची वेळ आली त्यावेळेला सिद्धेश किनी 20 धावा, आदित्य पाटीलच्या त्या 18 धावा, हार्दिक पाटीलच्या 12 धावा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होतोय